मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आता ना हे असे व्हिडिओ फार महत्वाचे झालेले आहेत 2026 मध्ये. स्मार्टफोनच्या प्राइजेस इतक्या वाढलेल्या आहेत, आता डील शोधून पैसे वाचवून चांगला फोन मिळणं हे फार गरजेचं झालंय आणि त्यासाठी हे व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त अजून करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 50,000च्या खाली सगळ्यात चांगले फोन्स कुठले आहेत ते सांगणार आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर का बॅटरी पाहिजे असेल, तुम्हाला कॅमेरा महत्वाचा असेल, तुम्हाला परफॉर्मन्स महत्वाचा असेल, त्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे. पण एक डील माझ्या हिशोबाने एक हिरो डील आहे जी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी नक्की थांबा. आणि जे काही डील सांगितले, फोन सांगितले ते मी टॅग केलेत. आणि अजून एक गोष्ट इथं डिस्क्लेमर देऊन ठेवतो की ह्या प्राइजेस जे आहेत ना त्या इतक्या लवकर वाढतायत की विचारू नका. जर का तुम्ही विचार करताय घेण्याचा तर आत्ता लगेच घ्या, कारण की पुढच्या 3-4 महिन्यात फोनची प्राइस लिटरली अजून 10-20% अजून वाढणार आहेत. सगळे एकत्र कशाला सांगताय? आजचा आकडा ऐकला जरा बरं वाटलं, बाकीचे आकडे ऐकले आकडेच भरते. सो इफ यू वॉन्ट बाय इट राईट नाउ. चला, सगळ्यात आधी जर का तुम्हाला बिल्ड क्वालिटी आणि परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल, तुमचा बजेट 50-52 हजारापर्यंत असेल ना, तर मी इधर OnePlus 15R तुम्हाला सांगेन किंवा मग iQOO 15R. OnePlus 15R थोडा महाग, एक 3-4 हजारांनी, पण त्यामध्ये तुम्हाला 12GB रॅम मिळते, 8 Gen 5 चा परफॉर्मन्स मिळतो, 3 मिलियन अंडरस्कोर आहे, नियर फ्लॅगशिप परफॉर्मन्स तुम्हाला मिळतो, 7400 mAh ची बॅटरी आहे आणि दिसायला वगैरे चांगला आहे. OnePlus 15R तुम्ही नक्की घेऊ शकता. 54,999 प्राइस आहे. ऑफर्स बरोबर तुम्हाला 53 पर्यंत मिळतो. पण ह्याचे प्राइजेस ना ऑफलाईन स्टोर मध्ये कधी कधी गेला ना तर थोडंसं तुम्ही नेगोशिएट केलं तर बहुतेक प्रत्येक फोन मध्ये, स्पेशली Oppo Vivo मध्ये तुम्हाला अजून कमी 2-3 हजारांनी मिळेल. तर ती गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला घ्यायचं असेल ऑफलाईन मध्ये सुद्धा जाऊन बघा किंवा मग ऑनलाईन चांगली डील मिळत असेल तर नक्की बघा. OnePlus 15R थोडं बजेट टाईट असलं, 45, 46, 47 पर्यंत असलं तर 8256 वेरियंट तुम्हाला iQOO 15R चं मिळतो. बाकी जवळजवळ सगळं काही सेमच आहे, काही फरक नाही. कॅमेरा जर का महत्वाचा असेल ना तर ह्यांच्याकडे बघू नका, कारण की याच्यामध्ये टेलिफोटो येत नाही. कॅमेरासाठी मी तुम्हाला दुसरे फोन सांगणार आहे. एक तर Vivo V70 Elite, ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स जास्त चांगला मिळतो थोडा. ह्याचे जे कॅमेराज आहेत 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतो, OIS आहे, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, प्लस 50 मेगापिक्सेलचा सेल्फी आहे. आणि विवोचं तुम्हाला माहिती आहे जनरली X सिरीज त्यांचे सम ऑफ द बेस्ट कॅमेराज असतात. त्याची जे लर्निंग्स आहेत ते तुम्हाला V सिरीज मध्ये मिळतात. त्यामुळे V सिरीज डोळे झाकून तुम्ही कॅमेरासाठी घेऊ शकता. आणि Vivo V70 Elite जो आहे ना 50,000च्या रेंजमध्ये एक्सलंट 12-256 वेरियंट आहे, 8S Gen 3 ठीकठाक परफॉर्मन्स आहे, 6500 mAh ची बॅटरी सुद्धा आहे. सो यू कॅन लुक ॲट दॅट. किंवा मग बजेट थोडं टाईट असेल तर तुम्ही Oppo Reno 15 5G कडे बघू शकता. त्याच्यामध्ये 8S Gen 3 आहे, ह्याच्यामध्ये 7 Gen 4 चा परफॉर्मन्स मिळतो, पण दोन्ही एकदम नियरली सेम परफॉर्मन्स आहे. पण कॅमेरामध्ये दोघेही जबरदस्त आहे. 50+50+8 मेगापिक्सेलचा ह्याच्यामध्ये कॅमेरा मिळतो, 50 मेगापिक्सेलचा तुम्हाला सेल्फी मिळतो, 6500 mAh ची बॅटरी. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, Vivo मध्ये ओरिजिन OS पेक्षा एक्सपिरियन्स तुम्हाला Oppo Reno 15 मध्ये जास्त चांगला एक्सपिरियन्स मिळेल. सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स इज मच बेटर. कॉम्पॅक्ट फोन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर OnePlus 13S अगेन 52,999 प्राइस आहे, पण 2K 2000 ची बँक डिस्काउंट आहे, 50,000च्या खाली मिळतो. 8 Eliteचा परफॉर्मन्स आहे. सो एक्सलंट परफॉर्मन्स, मेटल फ्रेम आहे. तेव्हा याच्यामध्ये वायरलेस चार्जिंग वगैरे नाही, पण कॉम्पॅक्ट आहे, माझ्या हिशोबाने जबरदस्त आहे. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो, ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड मिळत नाही. त्यामुळे कॅमेरा सुद्धा ठीकठाक आहे असं म्हणेन. एवढंच आहे की ह्याच्यामध्ये IP64 का IP65 सर्टिफिकेशन येतं, 68-69 असायला पाहिजे होतं माझ्या हिशोबाने. कॉम्पॅक्ट असूनही 5850 mAh ची बॅटरी मिळते. सो इफ यू वॉन्ट अ कॉम्पॅक्ट नियर फ्लॅगशिप फोन, मी OnePlus 13S अजून म्हणेन. इनफॅक्ट मी म्हणेन 2025 चा हा स्टँड आउट फोन होता कॉम्पॅक्ट फ्लॅगशिपच्या बाबतीत. सो यू कॅन डेफिनेटली लुक ॲट दॅट. सॅमसंगचा फोन पाहिजे असेल तर S24 कडे बघू शकता, पण हो तुम्ही सॅमसंग फॅन असाल तरच, बाकी मी म्हणणार नाही. सॉफ्टवेअरच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही सॅमसंगचा. 7 वर्षाचे मेजर अपडेट्स तुम्हाला मिळतात, वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे, याच्यामध्ये 8 Gen 3 मिळतं. मी तुम्हाला Exynosचा अजिबात रिकमेंड करणार नाही. 8 Gen 3 जर का तुम्हाला चांगल्या प्राइस मध्ये मिळाला तर नक्की घेऊ शकता. आणि हो, सगळ्यांनाच कॅमेरा किंवा डिस्प्ले क्लीन युनिक लुक पाहिजे असेल तर मी तुम्हाला नथिंग फोन 3 नक्की म्हणेन. आणि बजेट टाईट असेल तर, कारण की 42,999 ला हा मिळतो 12-256 वेरियंट. आरामात तुम्हाला ऑफर्स वगैरे असले की 40,000च्या खाली मिळू शकतो. सो यू कॅन लुक ॲट दॅट. नथिंग OS 4.1 याच्यामध्ये येतं, विच इज व्हेरी व्हेरी क्लीन, माझ्या हिशोबाने चांगलं आहे. पण हो, हिरो डील कुठली या व्हिडिओच्या स्टार्टला तुम्हाला सांगितलेलं OnePlus 13 जबरदस्त डील आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत फ्लॅगशिप आहे. 8 Elite येतं, म्हणजे 3 मिलियन अंतुस्कोर आहे, 50+50+50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, म्हणजे टेलिफोटो सुद्धा चांगला मिळतोय, अल्ट्रा वाईड सुद्धा आहे, प्रायमरी सेन्सर सुद्धा चांगला आहे, 6000 mAh ची बॅटरी आहे, 100 वॉट चार्जिंग आहे, 50 वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे, 4 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात आणि ऑक्सिजन OS 15 आउट ऑफ द बॉक्स मिळते. IP68-69 आहे, प्रीमियम ग्लास मेटल सँडविच डिझाईन आहे. सो ओव्हरऑल दिसायला सुद्धा चांगला आहे, जबरदस्त डिस्प्ले सुद्धा आहे, मोठा QHD+6.82 इंचचा डिस्प्ले, AMOLED डिस्प्ले. सो सगळ्याच बाबतीत चांगला आहे. आणि आता 52,999 ला तुम्हाला विथ ऑफर्स मिळतोय. फॉर दॅट प्राइस फॉर मी
द बेस्ट डील इज OnePlus 13. आणि जर का तुमचं बजेट असेल ना तर आत्ता नक्की तुम्ही उचला. मी टॅग केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये, नक्की जाऊन बघा. अजून काय असेल तर सांगा. आणि हो, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे, सो दॅट दे विल बी हॅपी. डू इट राईट नाउ. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.